नमस्कार, मी हर्षव दरुड द इंक चॅनलच्या माध्यमातून आज आपल्याशी संवाद साधतोय. आज आपण आलो आहोत विल्हा परिसरामधील नागरिकांशी संवाद साधायला. तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या मतदारसंघातल्या अडचणी काय आहेत. तर आपल्याबरोबर आहेत श्री अविनाश भोसले, भारतीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून ते इथे काम करतात. आज त्यांच्याशीच आपण संवाद साधणार आहोत. नमस्कार अविनाशजी, आपले स्वागत आहे आपल्या शोमध्ये. तर मला जरा फक्त काही गोष्टी जाणून घ्यायच्या तुमच्याकडनं की आत्ता आम्ही येत होतो. खरं तर हे अंतर जे आहे आत्ता आपण या शाळेपाशी थांबलो आहे, तर नक्की हायवेपासून हे अंतर आहे हार्डली 12-13 किलोमीटरचं अंतर असावं. पण तरीसुद्धा आम्हाला जवळजवळ पाऊण तास इथपर्यंत पोचायला लागत आहे. हा रस्त्याची अवस्था अतिशयच वाईट आहे. पण याच्याबद्दल आपण काय सांगणार? आत्ताच एक 4-5 दिवसापूर्वी आम्ही फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जे आपलं PWDचे अधिकारी आहेत गाडीहून त्यांचं काम चालू होतं. म्हणजे सिमेंट टू आपलं डांबरीवरती पूर्णपणे सिमेंटने रोड जागत होते. ते रोडचं काम आम्ही थांबवलं कारण का तो रोड एक 10 मिनटानंतर धुवून जात होता पूर्ण. एवढी बेकार अवस्था आहे की तिथल्या एखाद्या पेशंटला इकडून घेऊन जायचं म्हणलं तर तो अक्षरशः जास्त पण त्याचं हे व्हायचं, पूर्ण आदळआपट होती आणि हॉस्पिटलमध्ये पण सहसा पोचत नाही लवकर. त्यामुळं 15 वर्ष आलं इथं स्थानिक आमदार आहेत. स्थानिक आमदारांनी कुठल्याही डागडुगीचं हे केलेलं नाही आहे किंवा रोड सुधारण्याची कुठलीही यंत्रणा राबवली नाही. यंत्रणा म्हणजे ज्यावेळेस यांनी म्हणजे तालुका नियोजनची बैठक लागते त्यावेळेस अधिकाऱ्यांना सांगतात ते लोक किंवा तुम्ही हे करा ते करा. अधिकारी यांचेच ऐकत नाहीत. हेच दुर्दैव आहे तालुक्याचं. आणि अधिकारी त्यांचं ऐकत नाही तर जनतेचं कधी ऐकणार? पण हा जो रस्ता आत्ता आपण बघतोय, हा जो स्टेट हायवे आहे, या हायवेचं शेवटचं जे बांधकाम आहे, म्हणजे शेवटचं जे नवीन रस्त्यात चरण आहे, तिथे कधी जात किती महिन्यांपूर्वी वर्ष ते आता साधारणतः मग ते त्यांचेच वडील आमदार होते त्या काळात मला वाटतं झालेलं आहे 2000च्या आधी. नाही, तेव्हा तो प्रस्ताव असत असते का? मला असं वाटतं की मी 6 महिन्यात होईल तेव्हा अत्यंत रस्ता चांगला होता. नवीन कोरा बांधला गेलं हे 6 महिन्यापूर्वी नव्हतं सर. कारण का 6 महिन्यापूर्वी पूर्ण चाळण झाली होती त्यांची. 3 महिन्यापूर्वी मीटिंग झाली. 3 महिन्यानंतर आता एक 4-5 दिवसापूर्वी म्हणजे अनलिगल उद्घाटन झालं रोडचं वरती. कारण का सरकारी मान्यता नसताना उद्घाटन झालं आणि प्लस त्या रोडवरतून आम्हाला त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की बाबा उद्या ताई आणि दादा येणार त्यासाठी आम्ही उद्घाटन करत आहे. मग तुम्ही ताई दादा येणार त्यासाठी उद्घाटन करत आहे, पण आमची जनता रोज ताई म्हणतो कोण? सुप्रियाताई म्हणजे तुमच्या खासदार येणार आहेत म्हणून आम्ही उद्घाटन करतो आहे. पण जर रोज जनता यातून आदळआपट करते तर मी एका दिवसासाठी बुजवणार रस्ते, उद्या परत खराब होणार, जनता त्यातलीच जाणार सगळं हे करत, तर त्याला कोण जाऊ? म्हणजे रस्ते खराब होण्याचं मुख्य कारण काय? म्हणजे रहदारी जास्त आहे म्हणून खराब होतात, पावसामुळे जास्त खराब होतात. पण हे नियोजन पावसाच्या आधी झालं, ते पूर्णपणे सुकलं तर ते चांगलं टिकू शकतं. पावसाळ्यात पण चांगलं टिकू शकतं. पण त्यांचं कुठलंच नियोजन नसतं. सगळा भोंगळ कारभार आहे. कुठलेही अधिकारी कुठल्याही सामान्य जनतेला दाद देत नाहीत. फक्त यांचंच ऐकणार आणि यांनी आता यांच्या सोयीनुसार राजकारण करणार. फक्त काही विकास झालेला नाही आणि सगळं वेगवेगळे पकडण्याचं काम चालू आहे. पण एक झालं रस्त्यांचं, पण एक काही उपरस्ते पण आहेत किंवा गावा रस्त्यावर सुद्धा रस्ते आहेत. हे पंतप्रधान ग्राम सडक योजनेत वगैरे इथले उपक्रम राबले गेले नाही झालेत ना, उपक्रम झाले. पण ठेकेदार यांचेच आहेत ना. ठेकेदार यांचे आता ते आपला एक सोंड्यापासून वरती रोड आला आहे, म्हणजे मंचासनी इकडं बागिनगर आपलं राजगडकडे जाणारा रस्ता, त्या रस्त्याचं बहुतेक काम झालं मला वाटतं 1-2 वर्षापूर्वी. करोनानंतर काम झालं आहे. ठेकेदार यांचे त्या ठेकेदाराचे रोड पूर्ण फुडून गेलेत. आता ते राहिलेले त्यात कार्पेटिंग व्यवस्थित नाही, त्याचा लेअर व्यवस्थित नाही. कुठल्याही कामांनी निकृष्ट दर्जाची पूर्ण कामं झाली. तुमचं असं म्हणणं आहे की भ्रष्टाचारामुळेच इथले रस्ते चांगल्या होते नाही? भ्रष्टाचारामुळेच झालेलेच नाही तर भ्रष्टाचार नसतं झालं तर व्यवस्थित रस्ते आले असते. तर हे तुम्हाला 2019 म्हणजे 2000 नंतरचा 2001 का 2 साली झाला असून रस्ता, त्यानंतर तो आतापर्यंत टेकला, तो का नाही टेकला? आणि आपण हेच जर बारामती तालुक्यात बघितलं, बारामतीचा तुमच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत की त्यांच्या भागाचा पण दौरा केला, तिथे बघितलं तिथे एका रस्त्याला शोधून सुद्धा खड्डा सापडत, इतके सुंदर रस्ते इथे बांधलेत. मग तेच खासदार आहेत तिथल्या, मग त्यांना ते इथं का काम करत नाही असं वाटतं? मी तर आता तुम्हाला ताईंच्याबद्दल सांगतो
तिथंही आता महाराष्ट्रभर सेल्फी काढतमध्ये तुम्ही पाहिलं असेल मीडियाच्या माध्यमातून नाही का, सेल्फी काढत प्रत्येक काढायचा. काल परवा ताई आलत्या, का ना सेल्फी काढूशी वाटला? स्वतःचं मतदारसंघ आहे ना, सेल्फी काढला नाही. स्वतःच्या मतदारसंघात फक्त खड्डे आपट लोक आपटतात, त्यांना काही त्याचं घेणं देणं नाही. फक्त बारामती चांगली असं नाही ना, बारामती बाकीचे हे तालुके जे आहेत त्या तालुक्यांमध्ये परिस्थिती दुर्दैवी परिस्थिती आहे. फक्त बारामतीचा विकास झाला आहे, बाकीच्या कुठल्याच तालुक्याचा विकास नाही. आणि ही तक्रार करायची तुमच्याकडे काही सोय आहे का? नागरिक म्हणून तुम्ही आमदार साहेबांकडे किंवा त्यांचे कोण पदाधिकारी असतील त्यांनी काही अशी यंत्रणा ठेवली नाही आहे का जिथे जाऊन तुम्ही तक्रार तुमची नोंदवू? सरपंचापासून ते आमदारापर्यंत त्यांची सत्ता आहे ना. तक्रार करायची वेळ कशाला येऊन देत आहे? तुम्ही करा ना पहिलं. केलेच नाही तर तक्रार कशाला येईल तुमची? तक्रार आलीच नाही पाहिजे. सरपंच तुमचा, पंचायत समिती सदस्य तुमचा, ZP सदस्य तुमचा, आमदार तुम्ही, कशाला तक्रार आली पाहिजे? तुम्ही कामं केली तर तक्रार कशाला करणार? विरोधी पक्ष कशाला ओरडणार? कामच नाही आहे तुमची, त्यामुळे तुमच्या तक्रारी येत राहिलेल्या आहेत, बाकी काहीच नाही. रस्त्याने एवढं पुढे आहे.